हम लोग कल्याण से निकले हैं आज पाथारेवाड़ी के लिए और आज बहुत एंजॉय करने वाला हूँ मैं पाथारेवाड़ी में। अच्छी चीज़ें हैं, बच्चों को या फिर किसी को भी मज़ा आ जाएगा। यहाँ का नेचुरल क्लाइमेट तो बहुत ही फैंटास्टिक है ही। यहाँ पे गार्डनिंग बहुत ही खूबसूरत तरीके से है। उसके अलावा यहाँ पे आप देख सकते हो क्रिकेट पिच। क्रिकेट खेलने के लिए इनके पास बैट बॉल अवेलेबल रहता है, आप क्रिकेट पिच पे क्रिकेट खेल सकते हो। उसके अलावा है ये क्लाइंबिंग रोप। यहाँ पे आप सेफ्टी मेजर के लिए बेल्ट भी है इनके पास, तो प्लीज़ बेल्ट के साथ ही चढ़िए, मेरा ये रिकमेंडेशन रहेगा। विदाउट बेल्ट नहीं जाइए। तो जैसे कि यहाँ पे से आप जा सकते हो, प्लस वॉकिंग करते हुए यहाँ से ऐसा जा सकते हो, पूरा वॉकिंग वहाँ तक और फिर वहाँ से उतरना है। तो एक फन काइंड ऑफ है, मज़ा आता है इसमें। इसमें थोड़ा ये चैलेंजिंग रहता है कि रोप पे चलना है बीच में, और साथ में सपोर्ट के लिए है, बट वो डगमगाएगा, मतलब झूलेगा, तो वो अलग ही अपना अंदाज़ है मज़ा करने का। और यहाँ से वॉक नीचे लेना है और वहाँ पे खेलने के लिए वॉलीबॉल या फिर बैडमिंटन खेल सकते हैं आप लोग। यहाँ स्पोर्ट्स के लिए बहुत अच्छा एक्टिविटीज़ है आउटडोर के लिए। उसके अलावा आप देख ही सकते हो एनवायरनमेंट काफ़ी अच्छा है, बहुत बेहतर है। मैं बाकी सेक्शंस बताता हूँ, आइए आप। अरेस्ट सेफ्टी के लिए है, और जैसे आप देख सकते हो और काफ़ी एक्टिविटीज़ है। इसको रोप क्लाइंबिंग कर सकते हैं और प्लस रोप वॉक कर सकते हैं यहाँ पे। अरेस्ट बहुत अच्छा एक्टिविटी होएगा। उसके अलावा यहाँ पे आप देख सकते हो क्रिकेट खेल रहे हैं और क्रिकेट का पिच है यहाँ। उसके अलावा ये यहाँ पे है रेन डांस, तो यहाँ पे आपकी फैमिली दोस्त लोग ये सब एंजॉय कर सकते हैं यहाँ पे रेन डांस। यहाँ से पूरा शावरिंग वगैरह उसका भी एक क्लिपिंग बताएंगे आप लोगों को। ये एकदम रिफ्रेशिंग रेन डांस के लिए, जैसे आप देख सकते हो पीछे, यहाँ पे फुल एंजॉय कर सकते हो आपके फैमिली और फ्रेंड्स के साथ, डांस म्यूज़िक के साथ। उधर से स्पीकर से म्यूज़िक आएगा और ये रेन है जो स्टार्ट होता है यहाँ से, फुल अच्छा से एकदम मस्त रिफ्रेशिंग मज़ा आ जाता है। बहुत ही मज़ा आ रहा है आज, फुल रिलैक्सेशन। खाना एकदम बढ़िया था, एकदम फ्रेश। मज़े की बात यह है कि उन लोग एकदम फ्रेश खाना देते हैं, कोई डीप फ्रीज़र नहीं, कुछ नहीं, कोई स्टॉकिंग नहीं, पहले से बनाया हुआ खाना नहीं। 1 घंटे पहले लंच के बनाएंगे, ब्रेकफास्ट हो तो उसके भी 1 घंटे पहले जस्ट प्रिपरेशन स्टार्ट होता है। एकदम ताज़ा और हॉट खाना सर्व होता है यहाँ पे। काफ़ी टेस्टी खाना था और एकदम गांव जैसा माहौल है और फुल एकदम मस्त, खाने का भी स्वाद बढ़िया, और लोकेशन तो एकदम लाजवाब है यहाँ का और मस्त मज़ा आ रहा है। माहौल देखिए आप किसी को भी एकदम मस्त अच्छा रिलैक्सेशन फील होगा, फुल माइंड रिलैक्सेशन, और एक हॉलीडे के लिए यहाँ पे आना मस्त, मज़ा आ जाता है।
आशिष सर, तुम्ही इकडे आले, कसं वाटतं तुम्हाला वाडीमध्ये? खूप छान वाटते. ॲक्च्युली निसर्गरम्य एकदम स्थान आहे. वाशिंदपासून खाली 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे पाठारी वाडी म्हणून. त्यांचं ॲक्च्युली कल्याणमध्ये पण आपलं पाठारी नर्सरी आहे. तसं बघायला गेलं तर सर्वकडे हिरवंगार आहे. म्हणजे आपण क्रिकेट खेळू शकतो, स्विमिंग पूलची मजा पण घेऊ शकतो. नंतर आपलं कुठलं व्हॉलीबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल आपण खेळू शकतो, बॅडमिंटन खेळू शकतो. तिथे मस्तपैकी आपली सायकल पण आहे, तिची मजा घेऊ शकतो. गोव्यामध्ये जशी मजा घेतो आपण अशी सीन बीचवरती, तसं पण झोपायसाठी इथे मस्तपैकी छान आहे. ऑसम. तुम्हाला ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा वाटला इकडे येऊन? ॲक्च्युली बघायला गेलं तर आपल्या सिटीपेक्षा इथं आल्यावर असं बरं वाटतं की हा बाबा चला हिरवंगार, जरा काहीतरी आहे, आराम वाटतं. मेन गोष्ट तर कसं आहे की आपल्याला ऑक्सिजन सध्या सांगितलं, कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला सांगितलं ऑक्सिजन घ्या. तर इथे एवढ्या निसर्गामध्ये आपण ऑक्सिजन एवढं घेतलं की आपली लाईफ अजून चांगली होणार. जेवण वगैरे कसं वाटलं तुम्हाला सर? जेवण तर प्युअर व्हेज भेटलं आम्हाला. तर त्यापेक्षा गाजर हलवा जो होता एकदम खूप छान होता. आणि चपाती, भाजी, डाळ भात, व्हेज जेवायला खूप छान होतं. बोला महेश बांकर जी, कैसा लगा इधर आके आपको वाडी में? मित्रांनो, मी महेश बनकर. मी आता पाठारे वाडीमध्ये आलो आहे. आपण नक्की कल्याणमध्ये ऐकलं असेल की पाठारे नर्सरी आहे. हो, त्यांचंच हे पाठारे वाडी म्हणून आहे. एक ॲग्रो टुरिझम, एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आज आपण खूप कंटाळलो असावं, लॉकडाऊन पिरियडमध्ये सगळी परिस्थिती असो, आपण एक वेगळा आनंद किंवा एक रिलॅक्सेशनसाठी खूप छान हा स्पॉट आहे. आणि कोणाला वाढदिवस साजरा करायचा असेल, एंगेजमेंट चालू करायचे असेल, किंवा तुम्हाला निसर्गाबद्दल किंवा रंगबिरंगी पक्षी, फुलं बघायची असेल, तर नक्कीच एकदा पाठारेवाडीला भेट द्या. धन्यवाद. हाय, मी अब्बास आणि मी इकडे वाडीमध्ये आलो आहे आज. आणि वाडीमध्ये काय काय आहे आणि याची गोष्ट आणि कुठे लोकेटेड आहे ते सांगणार आमच्या श्रेयस सर आणि मॅडम. मी श्रेयस पाठारे. कल्याणला जी पाठारे नर्सरी आहे त्यांचंच हे दुसरं प्रोजेक्ट, नवीन प्रोजेक्ट. कल्याणपासून जवळच असलेला वासिन या स्टेशनपासून 1 किलोमीटरच्या आत अंतरावर आहे. ॲक्टिव्हिटीज वगैरे आपल्याला काय भेटेल? ॲक्टिव्हिटीजबद्दल बोलाल तर कुटुंबासोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आपल्याकडे खासियत अशी आहे की कुटुंबासोबत तुम्ही खूप चांगल्या रीते वेळ घालवू शकता. त्याच्यानंतर वेगवेगळे इव्हेंट्स आपल्याकडे आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे गेम्समध्ये म्हणाल तर इनडोअर आउटडोअर गेम्स आहेत, ॲडव्हेंचर गेम्स आहेत. वॉटर ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याकडे रेन डान्स आहे. त्याचबरोबरीने आपण छोट्या मोठ्या वाढदिवसांचे फंक्शन्स किंवा वेगवेगळे फंक्शन्स आपण इथे आपल्याकडे घेतो. त्याचबरोबर योगा, मेडिटेशन असे सेशन्स देखील आपल्याकडे होतात. आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर गेट टुगेदर असेल तुमचं एखादं, तरीसुद्धा ते तुम्ही इथे करू शकता. आणि अजून काय काय इकडे बेनिफिट आहे? लहान मुले आले किंवा थोडे एजड आले तर त्यांना काय काय बघायला भेटेल इकडे? गंमतसाठी काय आहे? आणि तिकडे मी बघतो खूप सुंदर गार्डन वगैरे आणि ॲक्टिव्हिटीज, रेन डान्स वगैरे आहे, तर त्याच्याबद्दल एक्सप्लेन करा आम्हाला. मूलचाच नर्सरीचा बेस असल्याने इथे तुम्हाला निरनिराळ्या प्रकारची झाडं, फुलझाडं ही सर्व पाहायला मिळतील. आणि स्पेशली म्हणजे स्कूल पिकनिक ज्या आहेत त्यांना जर म्हणजे स्कूल पिकनिक्स आहेत त्यांना, त्या मुलांना इकडे आल्यावर सर्व झाडांची माहिती, ती कशी लावावीत, त्याची जोपासना कशी करावी, त्याची म्हणजे पूर्ण काळजी कशी घ्यावी हे त्यांना इथे सांगण्यात येतं. आणि त्यांना इथे पॉली हाऊस, टनल्स असल्यामुळे हे सगळं इथे आहे, तर ते त्यांना पाहता येईल. बरोबर आपल्याकडे राहण्याची सोय असल्यामुळे तुम्ही म्हणजे असं वाटतं लोकांना की अरे बापरे, एक दिवस खूप पटकन निघून गेला. तर आपल्याकडे राहण्याची सोय असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याकडे डॉर्मेटरी आहे, त्याच्यानंतर टेंट आहे, सगळे AC अकोमोडेशन आपल्याकडे आहे. तर आपण इथे राहू शकता, आपल्या फॅमिलीबरोबर वेळ घालवू शकता, मित्रमैत्रिणींबरोबर इथे आपला वेळ घालवू शकता, खूप खूप एन्जॉय करू शकता बेसिकली. थँक्यू सो मच. आणि आपल्या इकडे राहणं म्हणजे फूड वगैरे सगळं सिस्टम द्यायला तुमच्या सगळं सर्विस आहे इकडे? हो. फूडचं म्हणाल तर आपल्याकडे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही दिलं जातं.
त्याचबरोबर प्रॉपर आपलं म्हणजे तुम्ही म्हणाल तर फ्रेश फूड असतं आपलं मॉर्निंग किंवा इव्हिनिंग असं म्हणजे ते यूज केलं नाही जात प्रॉपर फ्रेश फूड फ्रेश सगळं असतं